इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। मंगलाचरण पाठ आहेत ना आपल्याला, कुठल्या कुठल्या ग्रंथाचे मंगलाचरण जे म्हणतो आपण, समयसारचं, पंचास्तिकायचं, छडालाचं, प्रत्येक मंगलाचरणावर पण ध्यान करायचं, काय विशेषण दिलेत भगवंतांना। मग तसा मी आहे, जसं ह्याच्यामध्ये दिलं जितभव आहे, अंतातीत गुणवाले आहेत, मग तसा मी आहे हे ध्यानाला विषय घेऊ शकतो आपण। ध्यान करताना तसा मी आहे ह्याचा अनुभव करायचा। जितभव आहेत म्हणजे का जितभव आहे, कसं जिंकलंय त्यांनी संसाराला, मग तसं मी सुद्धा माझ्या या शरीराला, इंद्रियांना, कषायांना का नाही जिंकू शकतो की नाही। त्यांचं माझ्यावर बस आहे का माझं त्यांच्यावर बस आहे, वश कोणाच्या वश कोण आहे हे समजलं तर भाववासना होते आपल्याला, आपण स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, त्या कषायांच्या, त्या इंद्रियांच्या अधीन नाही। मग आपण पण जितभव होऊ शकतो पर्यायात। स्वभावाने तर जितभव आहेच, भव म्हणजे संसार, स्वभावामध्ये नाही। मी सुद्धा भगवंतांसमान जितभव स्वरूप आहे ह्याचा अनुभव करायचा। 14व्या गाथेची जयसेनाचार्यजींची टीका बघायची आहे। अथ सर्व विप्रतिपत्तीनां निराकरणार्थं प्रमाण सप्तभंगी कथ्यते। नंतर सर्व विप्रतिपत्तींचं निराकरण करण्यासाठी, विप्रतिपत्ती म्हणजे विरोध, सर्व विरोधांचं निराकरण करण्यासाठी प्रमाण सप्तभंगी सांगतात। तर 2 सप्तभंगी आहेत म्हणून सांगितले होते ना। जर न्यायदीपिका असेल तर प्रस्तावनेमध्ये 50 नंबरचं पान आहे किंवा 19 नंबरचा चार्ट आहे। त्या चार्टमध्ये काय दिले जरा असं मला आता सांगायचं होतं। दिसतंय का बोर्ड? तर त्यांनी काय घेतलंय, क प्रमाण सप्तभंगी आणि ख नय सप्तभंगी असे 2 सप्तभंगी घेतल्या। कशाला म्हणायचं असतं, प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी असे 2 घेतले ना, कशाला म्हटलं ते, तर जे 7 नंबरच्या चार्टमध्ये आपण दाखवतो ना, अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार आणि भेदवृत्ती, तर त्याच्यामध्ये जसं द्रव्यार्थिक नयाने कथन केलं जातं आणि पर्यायार्थिक नयाचं कथन आहे, तर जे द्रव्यार्थिक नयाचं कथन आहे त्याला म्हटलं प्रमाण सप्तभंगी, आणि नय सप्तभंगी म्हणजे पर्यायाचं कथन आहे, म्हणून ह्यालाच नाव दिलं द्रव्यार्थिक नयाची सप्तभंगी आणि ही पर्यायार्थिक नयाची सप्तभंगी म्हणा। तर याच्यात त्यांनी सांगायला लागलेत काय, स्यात द्रव्य ध्रुववान है। पहिला भंग काय घेतला, स्यात द्रव्य ध्रुववान आहे। ध्रुववान हा कशाचा विषय आहे, कुठल्या नयाचा विषय आहे ध्रुववान। 7 नंबर चार्टमध्ये ध्रुव हा गुण आहे ना द्रव्याचा, मग गुणा करून अखंड द्रव्य सांगत असताना ध्रुववान म्हणजे काय झालं, अभेदवृत्तीचा विषय झाला। म्हणून हा एकच विषय अभेदवृत्तीचा आहे जो आपल्यासाठी प्रयोजनभूत आहे। जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळी
गुणातून अखंड द्रव्य ज्ञानाचा विषय बनवायचा मामा. मी ज्ञानवान आहे असं जाणला तर आत्म्याचा अनुभव होणार. पण पर्यायाकडून मी अल्पज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे असं म्हटलं तर पर्यायाचा अनुभव झाला. मग जिथं पर्यायाचा अनुभव आहे तिथं दुःख आहे, क्षणिकता आहे, ते आपलं खरं स्वरूप नाही आहे. म्हणून सांगतायत स्वतःचा विषय समजून घेण्यासाठी म्हणून ही सप्तभंगी समजून घ्यायची. मग पहिलं सांगितलं स्यात् द्रव्य ध्रुववान है, हा ग अभेदवृत्तीचा विषय आहे. आता पुढचे विषय दाखवत आहेत. अभेदवृत्ती सोडून आता प्रमाण सप्तभंगीमध्ये दोन येणार, अभेदवृत्ती आणि अभेदोपचार. दोन्ही पण द्रव्यार्थिक नाही आहेत. तर हा एकच भंग आहे तो अभेदवृत्तीचा झाला. आता दुसरं सांगतायत काय, स्यात् द्रव्य पर्यायवान आहे. ध्रुव हा गुण आहे, गुणातून अखंड द्रव्य घेतलं तर अभेदवृत्ती झाली आणि पर्यायातून अखंड द्रव्य घेतलं तर अभेदोपचार झाला. जरी तिथं अखंड द्रव्याचं कथन आहे पण पर्यायाकडून आहे म्हणून सांगितलं. तिथं काय झालं, तेच सुद्धा द्रव्य क्षणिकच म्हणावं लागणार कारण पर्याय सहित द्रव्य सांगितलंय. तिथं पर्यायवान सांगितलंय. जसं क्रोधी जीव, मती ज्ञानी जीव, केवल ज्ञानी जीव, हे काय हो, द्रव्य का पर्याय आहे? द्रव्य का पर्याय आहे? पर्याय आहे का? केवल ज्ञान ही पर्याय आहे. काय म्हणली? म्हणून सांगितलं की पर्यायवान हा सुद्धा अनुभूतीचा विषय होऊ शकत नाही कारण पर्याय हे द्रव्याचं स्वभाव नाही, शाश्वत नाही. मग हे दोन भंग घेतले, ध्रुववान आणि पर्यायवान. स्यात् ध्रुववान आहे, स्यात् पर्यायवान आहे. मग यातला हा एक भंग आहे, हा एकच अभेदवृत्तीचा विषय आहे. आता ह्याच्या खाली जे काही 7 भंग येणार ते सगळे अभेदोपचाराचे भंग येणार. कसं, पुढचा भंग सांगितला स्यात् अवक्तव्यवान आहे. चौथा स्यात् ध्रुव पर्यायवान आहे. स्यात् द्रव्य दोन्ही जोडून घेतलं तर ध्रुव पर्यायवान आहे. हा सुद्धा अभेदवृत्तीचा विषय झाला. पुढं स्यात् ध्रुव अवक्तव्यवान आहे. पुढं स्यात् पर्याय अवक्तव्यवान आहे. आणि 7वं स्यात् ध्रुव पर्याय अवक्तव्यवान आहे. कळलं काय सांगितलं? सगळ्यामध्ये जर तो चार्ट डोळ्यासमोर असेल ना आपल्याला तर खालचं जे प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी दाखवलंय त्याचं स्वरूप समजणार. प्रमाण सप्तभंगीमध्ये 2 कॉलम केलेत, अभेदवृत्ती आणि अभेदोपचार. मग अभेदवृत्ती हा एकच निश्चययाचा विषय दाखवतो. तोच आपल्यासाठी सुखाला कारण आहे, आपल्याला आपलं अस्तित्व, आपलं स्वरूप दाखवणारा आहे. म्हणून अभेदवृत्तीचा विषयच फक्त अनुभूतीचा विषय म्हटला जातो. मग गुणातून अखंड द्रव्य घेतला म्हणून ध्रुववान हा अनुभूतीचा विषय आहे. मग हा एकच घेतला काय, अभेदवृत्ती. आणि हे सगळे काय घेतले म्हणले, अभेदोपचार. कसं लिहायचं आता, हे सगळे अभेदोपचार आहेत. आणि हा अभेदवृत्तीचा विषय आहे. शॉर्टमध्ये लिहिते, समजून घ्या. काय कळलं? गुणातून अखंड द्रव्य घेतलं तर अभेदवृत्ती झाली आणि पर्यायातून, हे सगळ्या पर्यायच आहेत. जरी इथं ध्रुव पर्यायवान म्हणलं, सांग सोनी, ध्रुव पर्यायवान म्हणलं तरी इथं ध्रुव आलाय की. मग का अभेदोपचारमध्ये गेलं, अभेदवृत्तीमध्ये का नाही गेलं?
हो, चिंतन. क्वेश्चन नाही कळलं, सांगायचं जरा मी थोडंसं लेट. इथं हे सांगितलं ध्रुव हे द्रव्याचं धर्म आहे, गुण आहे. मग स्यात ध्रुववान म्हणत असताना गुणवान झालं ना. मग हा गुणातून अखंड द्रव्य जेव्हा दाखवतो तेव्हा तो अभेदवृत्तीचा विषय असतो, म्हणजे निश्चययाचा विषय असतो. आणि जेव्हा पर्यायातून अखंड द्रव्य दाखवतो त्यावेळेस तो विषय अभेदोपचाराचा आहे, मग तो अनुभूतीचा विषय नाही. मग हा या 7 भंगामध्ये, प्रमाण सप्तभंगीच्या या 7 भंगामध्ये फक्त हा एकच विषय आपल्याला प्रयोजनभूत आहे. बाकी हे सगळे विषय अभेदोपचाराचे आहेत, म्हणजे व्यवहाराचे आहेत, निश्चयाचे नाहीत. मग मला विचारायचं आहे, पर्यायवान म्हणलं, ध्रुव पर्यायवान म्हणलं, मग इथं ध्रुव आलाच की. ध्रुव वक्तव्यवान म्हणलं, मग ध्रुव आलाय ना इथं. मग याला तुम्ही अभेदवृत्तीचा विषय का नाही म्हणत? तो अनुभूतीचा विषय का नाही? तिथं एकच गुण घेतलं ना, ध्रुव घेतलं तरी पण त्याचा. मग गुण नाही घेतलं, गुणवान आहे हा, द्रव्याचंच कथन आहे, द्रव्यार्थिक नाही आहे हा. अभेदोपचार पण द्रव्यार्थिक नाहीच आहे आगमाचा. पर्यायवान घेतलं, अवक्तव्याकडून घेतलं असं. हां, म्हणजे त्याच्यामध्ये पर्याय गर्भित आहे ना. मग जिथं पर्याय आहे तिथं शाश्वत स्वरूप नाही आहे ते द्रव्याचं. म्हणून सांगितलं जिथं द्रव्याचे अंश घेतले जाणार, जे धर्म म्हणून किंवा अनादि अनंत जे राहत आहेत द्रव्याबरोबर, ते त्याच्याकडून जर द्रव्य दाखवणार तर नियमाने अनुभूतीचा विषय होणार तो. पण हे जे काय सांगणार ना तुम्ही, पर्याय आणि पर्यायाने सहित गुण, जरी त्यांचं जोडरूप जरी घेतलं, हे सगळ्यामध्ये जोडरूप आलंय पर्यायाचं कथन. त्यामुळं हा कुठलाही विषय अनुभूतीचा विषय होऊ शकत नाही. म्हणजे हे सगळे विषय क्षणिकच आहेत, भलेही अखंड द्रव्याला दाखवतात तरी सुद्धा हा विषय जसा शाश्वत आहे तसे हे विषय शाश्वत ध्रुव स्वभावाला दाखवणारे नाहीत. म्हणून अखंड द्रव्याचं कथन करतायत पण पर्यायाकडून करतायत, म्हणून तो विषय अनुभूतीचा विषय नाही. न्यायदीपिकेचा चार्ट असेल तर किंवा न्यायदीपिका असेल तर असं चार्ट आहे 50 पानावर. या पानावर, डाव्या पानावर माझ्या त्यांनी चार्ट दाखवला आहे. तो चार्ट समोर ठेवा तर समजेल. अजून 19 नंबरचा चार्ट आहे, त्याच्या खाली दिली आहे त्यांनी प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी म्हणजे काय. हे समजलंय? हो म्हणलं तर मी क्वेश्चन विचारणार आहे. हे समजलंय का? अलर्ट, सावधान. मामा समजलंय ना? प्रश्न विचारू का? म्हणजे इथं सांगितलं ना तुम्हाला, स्यात ध्रुववान आहे हा अभेदवृत्तीचा विषय आहे, बरोबर. मग जसं ज्ञान, दर्शन, आनंद हे गुण आहेत द्रव्याचे, तसंच पर्याय हा सुद्धा एक धर्म आहे. प्रत्येक द्रव्याचा पर्याय हा धर्म आहे, मान्य आहे. प्रत्येक द्रव्यामध्ये द्रव्यगुण पर्याय असतात, मग पर्याय हा सुद्धा एक धर्म आहे द्रव्याचा. मग पर्यायवान हा अनुभूतीचा विषय का नाही होणार? क्षणिक आहे, क्षणिकवरून काय करणार? थांबा. क्षणिक पर्याय म्हणत असताना धर्म नाही होणार तो. पर्यायाचा धर्म जेव्हा, पर्यायाची स्वभाव जेव्हा सांगणार तो क्षणिक आहे ती गोष्ट वेगळी. पण पर्यायी म्हणता ना तुम्ही ज्यावेळेस, त्यावेळेस तो ती द्रव्याचं वाचक आहे. पर्यायी हा शब्द द्रव्याचा वाचक आहे. म्हणजेच काय झालं? पर्यायवान. मग मला विचारायचं आहे, पर्यायवान हा अनुभूतीचा विषय होतो का नाही होत? सावधान म्हणले ना पहिलाच. कथंचित होऊ शकतो का? कारण पर्याय हा म्हणलं ना, द्रव्याची एक धर्म घेतला. जसं बहुतेक शक्तीमध्ये येत आहे का पर्याय शक्ती अशी, किंवा काय म्हणायचं, कशामध्ये येत आहे?
पर्याय हे एक द्रव्याचं स्वरूप आहे. मग जेव्हा पर्यायवान म्हणणार ना त्यावेळेस हा अभेदोपचाराचा विषय नाही होणार, हा इथं येणार. अभेदवृत्तीचा विषय होणार. जेव्हा पर्यायवान धर्माकडून द्रव्य दाखवलंय, पर्याय रूप धर्माकडून जेव्हा द्रव्य दाखवतो तेव्हा तो पर्यायवान अनुभूतीचा विषय होऊ शकतो. सूक्ष्मता आहे, समजलं तर राहू दे, नाही तर सोडून द्या. पण इथं काय होणार, ही सगळी सप्तभंगी बदलणार. मग जेव्हा आपण स्यात पर्यायवान घेणार तेव्हा मग हे पर्यायवान म्हणत असताना अभेदवृत्तीचा विषय झाला, मग इथं बदलणार. म्हणजे अभेदोपचार सांगत असताना तिथं तो पर्यायवान नाही राहणार. पर्यायवान म्हणत असताना जेव्हा आपण धर्माकडून अखंड द्रव्य घेतोय तेव्हा तो अभेदवृत्तीचा विषय होणार, निश्चय नाही याचा. पण जेव्हा ती सप्तभंगी घेणार तर इथं सगळीकडं अभेदोपचाराचा विषय बदलतो. सोनी समजलं का? काय कळलं? कळलं का मामा काय म्हणलं? ऐकून घ्या. आपलं क्षयक्षम करून घेतलं ना कधी ना कधी उघाड होत असतो. सगळं ऐकताय तुम्ही, भव्य जीव आहे. काय मी सांगते बडबडते ते कुणाला माहिती, पण तुम्ही एवढं चांगलं कॉन्सन्ट्रेशननी ऐकताय ते चांगलं आहे. काय बडबडले सांगते का सोनी? पर्याय हा पण एक द्रव्याचा धर्म आहे आणि त्या धर्माकडून जेव्हा द्रव्याला बघितलं जातं तेव्हा तो पण अनुभूतीचा विषय होतो. नुसतं पर्याय असेल तर पर्यायवान द्रव्य जेव्हा आपण बघतो ज्ञानाची पर्याय, चारित्र्य गुणाची पर्याय असं बघून जेव्हा पर्यायवान अभेदोपचार करतो तेव्हा तो अनुभूतीचा विषय होतो. बरोबर. जेव्हा पर्याय क्षणिक म्हणतो ना आणि त्याच्याकडून द्रव्य दाखवलं तर अभेदोपचाराचा विषय होणार. पण पर्याय हा शाश्वत धर्म म्हणून दाखवलं आणि त्याच्याकडून द्रव्य घेतलं तर नियमाने तो अभेदवृत्तीचा म्हणजे अनुभूतीचा विषय होऊ शकतो. ह्याच्यावर चर्चा झाली होती अनेक वेळा, म्हणून जरासं खुलासा केला. समजलं तर राहू दे, नाहीतर समजलं तर घ्या, नाहीतर राहू दे असं म्हणायचं. बरं, हे सामान्य पहिला समजू दे, नाहीतर आधीच त्या सातभंगात अडकलोय, बाहेर पडायचं नाही चक्रव्यूहातनं. स्यात ध्रुववान म्हणताना हा अभेदवृत्तीचा विषय झाला आणि बाकीच्या दुसऱ्या भंगापासून सातव्या भंगापर्यंत सगळे अभेदोपचाराचे विषय आहेत, ते आपल्यासाठी प्रयोजनभूत नाहीत मोक्षमार्गामध्ये. समजून घ्यायचंय म्हणून फक्त भेद करून दाखवलं की तुम्ही जेव्हा अनुभूती करता मामा, जेव्हा आपण ध्यानाला बसलो, जेव्हा आपण आत्म्याला विषय करून जाणतोय, तर या कुठल्या विषयामधला विषय आलाय तुमच्या ज्ञानामध्ये ह्याचा पण निर्णय होतो. कुठला भंग आला हो? जर तुम्ही ध्रुववान हा विषय घेतला असेल तर अनुभव होणार. पण जे काय आपण वेगळे प्रकार घेतो ना ध्यानामध्ये बसल्यावर, तर त्या कुठल्याही क्षणिक विषयाकडून अनुभूती होणार नाही. मग त्याचं क्लासिफिकेशन करायसाठी, त्याचं काय म्हणायचं, त्याचं भेद करण्यासाठी, कुठल्या विषयाला आपण धरलंय हे समजण्यासाठी म्हणून पण ही सप्तभंगी समजून घेणं आवश्यक आहे. काय म्हणताय शिल्पा? वर्तमान काळाचे पर्याय सोडून बाकी सगळ्या पर्याय असं व्हायचं का? तसं पर्यायवान याचं का म्हणजे अनुभूतीच्या काळामध्ये म्हणतात? नाही, वर्तमान पर्याय असं पर्यायाचा संबंधच नाही. पर्याय हा धर्म म्हणला ना मी, पर्याय हा स्वभाव म्हणला. शाश्वत स्वभाव जर घेतला द्रव्याचा, पर्याय हा सुद्धा एक स्वभाव आहे. मग त्या स्वभावाकडून द्रव्य घ्यायचंय. वर्तमान आणि भूत भविष्य म्हटलं तर क्षणिकच आली किती, मग ते सगळं इकडे येणार खाली. गुण घ्यायचे, पर्याय म्हणजे गुण घ्यायचंय. बरोबर. मग जेव्हा ती पर्याय शक्ती म्हणा, तो गुण म्हणा, त्याच्यातून जर द्रव्य दाखवलं तर तो अभेदवृत्तीचा विषय होऊ शकतो. शिल्पा भाभी काय विचारायचंय का? तुम्ही म्यूट काढलाय म्हणून विचारलं, कधीतरी विचारत जावा. गेला. मिळालं का चार्ट? मिळालं असं तर पुढचं बघू आपण. पुढं काय सांगितलं? नय वाक्य सप्तभंगी म्हणजे काय? पेज नंबर पर्यंत सांगता का? पेज नंबर माझं ते मॅच होत नाही. 50 म्हणताय तर तुम्ही नवीन आहे का? तुमचं नवीन नाही दीपिका आहे का?
हा, मग त्यात 5-6 पानं पुढं असेल. चार्ट नंबर 19 असं लिहिलंय छोटस. एक 5-6 पानं पुढं बघा. एक पान नंबर, माझं पान नंबर 50 आहे जुन्या पुस्तकाचं. थोडंसं एक 4-5 पानं पुढं बघा, मागं पुढं तिथंच आहे. जिथे इंडेक्स सुरू झालाय ना त्याच्या बाजूचं पेज आहे. चला, नय सप्तभंगी म्हणजे काय? प्रमाण सप्तभंगी म्हणत असताना प्रमाण हा शब्द का वापरला तर अखंड द्रव्याचं जिथं कथन येणार, अखंड द्रव्याला विषय केलं जाणार, त्याला म्हणलं जातं प्रमाण सप्तभंगी. आणि जे म्हणजे अंशीचं कथन आहे ह्याच्यामध्ये. प्रमाण सप्तभंगीच्या अभेदवृत्ती आणि अभेदोपचारामध्ये अंशी किंवा धर्मी त्याचं कथन येतं. आणि जेव्हा नय सप्तभंगी दाखवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये धर्म, अंश ह्यांचं कथन येतं. मग ते गुण असेल किंवा पर्याय असेल. म्हणून इथं एकतर अभेदवृत्ती आली किंवा अभेदोपचार आला, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण द्रव्याचं कथन येतं. आता नय सप्तभंगीमध्ये काय येणार? भेदोपचार आणि भेदवृत्तीचं कथन येणार. मग पहिला भंग काय घेतला त्यांनी? वाचा. द्रव्य ध्रुव आहे. हां, किती आहे पान नंबर? 49. किती? 49. 49. होय, मागं कसं काय गेलं? बरं, तर स्यात द्रव्य ध्रुव हे असं सांगितलं ना, म्हणजे ध्रुव हा गुण घेतला, अंश घेतला द्रव्याचा आणि त्याच्या ते स्वतंत्र अंश दाखवला त्या वस्तूतला, तर ते भेदोपचार नय झाला. कुठला नय हा? भेदोपचार नय. भेदोपचार काय सांगतो? गुणाला दाखवतो, गुणाला दाखवतो. स्वतंत्र भिन्न भिन्न गुणांचं कथन करणार तो भेदोपचार नय. म्हणून सांगितलं इथं भेदोपचाराने ध्रुव हे गुण दाखवला, तेवढाच गुण वेगळा काढून दाखवला. स्यात द्रव्य ध्रुव आहे. आता दुसरा भंग काय सांगितला? स्यात पण ध्रुव गुण कसा आला? आपण ज्ञान, चारित्र्य, श्रद्धा असं सगळं घेतो ना. असू दे की, ध्रुव पण गुण असू शकतो की, का नाही होणार? ध्रुव हा गुण अंश आहे ना, तो पण एक. उत्पाद वे ध्रुव शक्ती दाखवता ना तुम्ही जेव्हा, त्यावेळेस तो अंश एक होऊ शकतो. म्हणजे ध्रुव हे सुद्धा गुण रूपाने घेऊ शकता. जसं नित्य हा गुण आहे ना, तसं ध्रुव गुण आहे. नित्य पण एक धर्म आहे ना वस्तूचा. सत म्हणा, नित्य म्हणा, ध्रुव म्हणा, सगळं एकच. मग ते जेव्हा आपण धर्म दाखवतो, अपोजिट जसं घेतो आपण, ध्रुव, नित्य, अनित्य, अशा जोडीमध्ये आलं ना. असू दे की, म्हणजे ध्रुव हा सुद्धा गुण आहे हे मला सांगायचं आहे त्याच्यातून. मग आता इथं विवक्षा त्यांनी ध्रुव आणि पर्याय घेत आहेत, म्हणजेच नित्य आणि अनित्य घेत आहेत. त्यामुळं पहिला भंग घेतला भेदोपचाराचा. स्यात द्रव्य ध्रुव आहे. पुढं सांगतायत स्यात द्रव्य पर्याय आहे. म्हणजे हा अंश घेतला, पर्याय हा, आणि मग तो कुठं जाणार? भेद. दोन्ही पण अंशच आहेत. दोन्ही पण अंशच आहेत. ते एक शाश्वत आहे आणि म्हणजे एक स्वभाव रूप आहे आणि एक क्षणिक रूप आहे. मग जेव्हा हा शाश्वत ध्रुव अंश दाखवणार त्यावेळेस तो गुण अपेक्षेने घेतला, म्हणून तिथं भेदोपचार येणार. आणि जेव्हा पर्याय दाखवणार त्यावेळेस तिथं भेदवृत्ती होणार. ठीक आहे, तर पुढचं काय सांगितलं? तिसरा भंग, स्यात द्रव्य अवक्तव्य है. म्हणजे दोन्ही युगपद कथन करू शकत नाही म्हणून अवक्तव्य आहे. ध्रुव पण आहे, पर्याय पण आहे, पण क्रमाने सांगितलं तर चौथा भंग होणार. स्यात द्रव्य ध्रुव पर्याय आहे. पर्यायवान म्हणलं नाही, ध्रुव पर्याय म्हटलं. सोनी काय सांगायले मी? नुसतं बसून समोर समजणार आहे का? काय सांगितलं सांग. पर्यायवान म्हटलं, पर्याय नाही म्हटलं. ऐकते. चुकीचं म्हणलं. पर्यायवान कुठं म्हणलं? काय म्हणलं मी? ध्रुव पर्यायवान. पर्यायवान नाहीच बेटा, इथं मी नाही सप्तभंगी मध्ये आली आहे.
त्यामुळं पर्यायवान नाही म्हणायचंय, ध्रुव पर्याय हे असं म्हटलंय. म्हणून तो अंश आहे हे समजून घ्या. पर्यायवान म्हणलं असतं तर अखंड द्रव्याचं कथन झालं हे गर्भित असतं. ध्रुववान किंवा पर्यायवान म्हटलं तर अखंड द्रव्याकडे गेलं असतं. पण ध्रुव पर्याय म्हणत असताना अंश आला तो द्रव्याचा. म्हणून ध्रुव पर्याय हे घेतला भेदवृत्तीचा विषय. परत तर सगळेच भेदवृत्ती आहेत, फक्त विवक्षा वेगळी वेगळी आहे. स्याद द्रव्य ध्रुव अवक्तव्य है. ध्रुव आहे आणि दोन्ही युगपद सांगू शकत नाही म्हणून अवक्तव्य आहे. तसंच स्याद द्रव्य पर्याय अवक्तव्य है आणि स्याद द्रव्य ध्रुव पर्याय अवक्तव्य है. दोन्हींचं क्रमाने कथन करा तर ध्रुव पर्याय आणि युगपद करा तर अवक्तव्य आहे. अशा रीतीने 7 भंग सांगितले. ह्याच्यामध्ये हा एक भंग भेदोपचाराचा आहे आणि हे बाकीचे सगळे भंग कसले आहेत? भेदवृत्तीचे आहेत. भेदवृत्तीमध्ये पर्यायाचं कथन येतं, फक्त पर्याय. दिसतंय का बोर्डवरचं सगळं? काय गरज नाहीये तुम्हाला, उगाच आपलं मी लिहायचं म्हणून लिहायला लागलं. माझ्या हाताला सवय राहू दे. तर याला म्हणायचं काय, फक्त सांगायचे उद्देश होता प्रमाण वाक्य सप्तभंगी आणि नय वाक्य सप्तभंगी असे 7 नंबरच्या चार्ट मध्ये 2 वाक्य दिली आहेत. जेव्हा ब नय सुरू झाला ना खाली, त्यावेळेस इथं अशी वाक्य लिहिली आहेत, प्रमाण वाक्य सप्तभंगी नय वाक्य सप्तभंगी. मग त्याचे 2 भेद करून सांगितले, अभेदवृत्ती अभेदोपचार ह्याचे. आणि याचे 2 भेद काय केले? भेदवृत्ती आणि भेदोपचार, भेदोपचार आणि भेदवृत्ती असे 2 भेद केले होते. न्यायदीपिका वाचत गेलो तर त्याच्यामध्ये सगळं खुलासा होत जातो. सांगितलंय त्यांनी ह्या चार्टच्या वर, सप्तभंगीच्या वर त्यांनी अभेदवृत्ती अभेदोपचार भेदोपचार भेदवृत्ती ह्याचं कथन करून दाखवलंय. ते काय आपल्याला इथं आता संदर्भ नव्हता म्हणून ते नाही घेतलं मी. तुम्हाला ते वाचायचं असेल तर वाचून काढा. स्मिताताई बोला. आनंद ते तुम्ही आता अभेदोपचार ते 7 पर्यायवान आहे असं तुम्ही सांगितलं की अनुभूतीचा विषय होऊ शकतो. तसं खालचे पण होऊ शकतो. नाही होणार अनुभूतीचा विषय. जेव्हा हा आपण धर्म म्हणून घेणार ना आणि त्याच्याकडून अखंड द्रव्य घेणार तर तो पर्यायवान हा शब्द द्रव्याचा वाचक आहे. म्हणजे गुणातून द्रव्याचा वाचक आहे, शाश्वत द्रव्याचा वाचक आहे. मग तो अनुभूतीचा विषय होऊ शकतो. इथं नाही होणार. जेव्हा हा विषय, इथं विवक्षा वेगळी आहे आणि जेव्हा पर्यायवान म्हणून निश्चयण्याचा विषय घेतो तेव्हा विवक्षा वेगळी असते. आता बोला. हा, मग तसं खालचे पण तसंच वरच्या ह्याच्यात घालून घेतले तर होऊ शकतं का असं? हा, ऍक्च्युली असं सांगितलं आम्हाला, सांगितलं बरोबर आहे. आम्हांनी सांगितलं होता की सगळे हे जे 7 भंग आहेत ना, प्रत्येक भंग म्हणजे दीपाली भाभी एक एक धर्म आहेत असं कथन आलं. प्रत्येक अस्ति नास्ती, अस्ति नास्ती, अवक्तव्य हे स्वतंत्र एक एक धर्म आहेत वस्तूचे. आणि त्या धर्माकडून जर अखंड द्रव्य केला ना तर ते सगळे भंग अभेदवृत्तीचा विषय होऊ शकतात. पण त्यावेळी सप्तभंगी बदलणार प्रत्येक वेळी. कसं समजते तुम्हाला मला माहित नाही. मी वाचून दाखवते मी काय लिहिलेलं आहे. 1 मिनिट. म्हणजे माताजींनी जेव्हा घेतलं ना हा प्रकरण त्यावेळेस. सात भंगामध्ये स्यात अस्ति आदी भंग वक्तव्य रूप आहेत. जे अवक्तव्य घेतो ना हे 4 भंग, हे 3 आणि हा 4था अवक्तव्य घेतो हे सोडा आणि बाकीचे जे 3 भंग आहेत ते वक्तव्य आहेत.
स्यात अवक्तव्य हा सुद्धा वस्तूचा स्वतंत्र धर्मच आहे. मग जेव्हा धर्म विवक्षित असतो तेव्हा त्याच्याकडून संपूर्ण द्रव्याचं कथन केलं तर तो सुद्धा अनुभूतीचा विषय होऊ शकतो. काय समजते? आता इथं हे आपण जर अस्ति नास्ती अशा रूपामध्ये घेतलं असतं तर स्यात अस्ति, स्यात नास्ती, स्यात अवक्तव्य, स्यात अस्ति नास्ती, स्यात अस्ति अवक्तव्य, स्यात नास्ती अवक्तव्य आणि स्यात अस्ति नास्ती अवक्तव्य हे सातही वस्तूचे धर्म होऊ शकतात. धर्म म्हणून घेऊ शकतो. धर्म आहेत वस्तूमध्ये. मग जर त्या धर्माकडून अखंड द्रव्याचं कथन केलं तर तो अभेदवृत्तीचा विषय बनू शकतो. म्हणून सातही भंग द्रव्य अपेक्षेने सांगत असताना निश्चयाचा विषय बनू शकतात. लय किचकट होत असलं तर राहू दे. म्हणजे नास्ती जरी असेल तरी पण तो नास्ती सुद्धा धर्म घेऊन त्याला पूर्ण विषय. याच्याविषयी एकांना प्रश्न आला होता, नास्ती कसं काय घ्यायचं? तर मग तिथं सांगितलं होतं माताजींनी की नास्ती हा सुद्धा द्रव्याचा धर्म आहे, गुण आहे. नास्तित्व गुण आहे ना तुमच्यामध्ये. मग नास्तित्व गुणातून अखंड द्रव्य घेतला तर तो अनुभूतीचा विषय आहे. पटतंय का? शंका वाटते चेहऱ्यावर. म्हणजे असं अनेकांना स्वीकार होत नाही की नास्ती हा कसा काय धर्म असू शकतो. नास्ती म्हणजे नाही आहे. मग नाही असं काय धर्म असतो का? असतो. तो धर्म माझ्यामध्ये आहे म्हणून तर पराची माझ्यात नास्ती आहे हे दाखवतो आपण. स्वपर अपेक्षेने म्हणतो ना, स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने मी आहे, परचतुष्टयापेक्षा अपेक्षेने मी नाही. मग जेव्हा नास्ती हा धर्म घेतो ना, तो माझा धर्म आहे, परद्रव्याचा धर्म नाहीये. परचतुष्टय माझ्यामध्ये नाही हा माझा धर्म, माझी विशेषता आहे, माझा गुण आहे नास्तित्व. म्हणून नास्तित्व गुणातून अखंड द्रव्य घेतलं तर सोनी अनुभूतीचा विषय होऊ शकतो. जसं अस्तित्व हे परिचित आहे, त्याच्यातून तुम्ही अस्तित्ववान घेणारच. पण नास्तित्ववान हा सुद्धा द्रव्य आपल्यासाठी शांतीला कारण आहे, आपल्यासाठी अनुभूतीला कारण आहे, सुखाला कारण आहे. तर म्हणून हे फक्त चांगलं वाटलं की हे तीन जे आहेत विषय, कुठला स्यात अस्ति, स्यात नास्ती आणि स्यात अस्ति नास्ती, हे तिन्ही भंग वक्तव्य रूप आहेत, सांगू शकता. पण बाकीचे चार भंग जे आहेत ते अवक्तव्य रूप आहेत. म्हणजे त्याचं कथन करणं वक्तव्य नाहीये, अवक्तव्य रूप आहेत. आणि पण तरी सुद्धा ते वस्तूचे धर्म आहेत. कथनचित अवक्तव्य आहेत. स्यात शब्द वापरला ना, सर्वथा वक्तव्य नाही आहेत. तर वस्तू कथनचित अवक्तव्य रूप असणे हाही वस्तूचा एक धर्मच आहे. वस्तू सर्वथा वक्तव्य नाहीये, सर्वथा अवक्तव्य नाहीये. समजते का? वस्तू म्हणजे काय? म्हणजे आत्मा सर्वथा अवाच्य नाहीये आणि सर्वथा वाच्य पण नाहीये. सांगा कसं? आत्म्यात किती गुण आहे? तो अनंत गुण आहे. आपल्याला काहीच गुण माहित आहेत, ते वक्तव्य आहे. बाकीचे जे गुण आहेत अनंत गुण, जे अनंत म्हणजे आकाशच किती मोठं आहे, तेवढे आपले अनंत गुण ते आपण माहित, म्हणजे आपण नाही जाणू शकत किंवा आपल्याला गम्य नाहीये. म्हणून ते म्हणलं आपल्याला नाही, अनुभवात येणार अखंड अभेद वस्तूचा अनुभव करणारे सगळे अनंत गुण येणार त्या अनुभवामध्ये, पण वक्तव्य करू शकणार नाही. म्हणून सांगितलं स्यात अवक्तव्य आहे. आणि स्यात वक्तव्य आहे म्हणत असताना जेवढ्या धर्मांना तुम्ही जाणताय, कथन करताय, ते सगळं वक्तव्यामध्ये येणार. मग असं आपलं स्वरूप आहे, स्यात वक्तव्य, स्यात अवक्तव्य. आणि हे दोन्ही सुद्धा माझे धर्म आहेत. मग या धर्माकडून जेव्हा आपण द्रव्याचं कथन करतो त्यावेळेस तो विषय आपल्याला प्रयोजनभूत आहे, तोच विषय आपल्याला शांती समाधानाला कारण आहे. जसं दिव्यध्वनीमध्ये पण येतं ना दीदी, की केवळ त्यांचा विषय पूर्ण दिव्यध्वनीमध्ये येत नाही. बरोबर. असं तसंच झालं ना हे, म्हणजे ते पूर्ण वक्तव्य होऊ शकत नाही. संपूर्ण, कारण शब्दाला मर्यादा आहे म्हणून सांगितलं ना. आणि इवन प्रत्येक वस्तू सुद्धा संपूर्णतः सांगू शकत नाही तुम्ही.
भलेही दिव्यध्वनीमध्ये काय म्हणायचं, भगवंतांनी जाणली, पण कथन करताना त्याचा आंशिक भागच, अनंतवा भाग कथन केला गेला असं सांगितलं जातं. म्हणून सांगितलं शेवटी विवक्षा आहे की वस्तू कशी आहे हो, स्यात वक्तव्य रूप आहे, स्यात अवक्तव्य रूप आहे. मग अशा आपल्या स्वभावाला आपण विषय करून जाणलं तर आपल्याला सुद्धा अनुभव होऊ शकतो. काय समजलं मामा? हे सगळं सांगितलेलं मामा काय समजलं? सप्तभंगीमध्ये काय समजलं? 7 भंग आहेत. मग माताजी सांगतात सप्तभंगी कशाला लागते, का सांगितले 7 भंग? तर जे आपल्या शरीराची घाण काढायला बाहेरचे भंगी लागतात, पण ज्ञानातली घाण स्वच्छ करण्यासाठी ही सप्तभंगी आहे, ज्ञानामधले दोष दूर करण्यासाठी ही सप्तभंगी आहे. म्हणून 7 प्रकारांनी कथन करून सांगावं लागलं आचार्यांना. मग म्हणून कुठल्याही अपेक्षेने कथन करा, शेवटी जायचंय कुठं? आपल्या स्वभावापर्यंत. म्हणून सगळ्यातून आपल्याला आपला स्वभाव जर मिळाला तर कुठूनही जावा, 4 पायावर पडतो मांजर, तसं आपण कुठूनही जावा, स्वभावाला धरा. म्हणून मग या कुठल्याही भंगाचं ज्ञान करून घ्या आणि त्यातून जर धर्म धरून आपण आपल्या आत्म्याला जाणलं तर अनुभव होऊ शकतो. मग आपल्या अनुभूतीत आपण स्थिर राहत नाही म्हणून हे सगळं वक्तव्य बघतोय. पण आत्मा कसा आहे, या सगळ्यापासून निर्विकल्प, स्पर्शी, भिन्न आहे. मग त्याला जाणलं तर आपल्याला पण सहज शांती प्राप्त होते. हो, जाणा या आत्म्यामध्ये मलिनता नाहीच, निर्मळ स्वभाव जाणा. हा मी आत्मा परम पवित्र आहे, शाश्वत स्वरूप आहे, ध्रुववान आहे जाणा. सत्स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूपीच आहे. चैतन्य स्वरूपोऽहम् नित्यो